एक व्यक्ती नदीच्या किनाऱ्यावर आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. नदीच्या पाण्यात चालत जाऊ लागला. आता फक्त पूर्णपणे बुडायचं बाकी होतं. नदीच्या किनाऱ्यावर एक महात्मा चालत जात होते. त्यांनी बघितलं की एक तरुण पाण्यात उतरत चालला आहे. बुडण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःला वाचवत नाही. कदाचित तो आत्महत्या करण्यासाठीच चालला आहे हे त्यांच्या लक्षात आले. हातातील कमंडलू त्यांनी बाजूला टाकलं आणि ते त्याला वाचवण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरले. त्यांनी त्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढलं आणि सर्वात अगोदर त्याच्या शरीरात गेलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. आणि जेव्हा त्या व्यक्तीला शुद्ध आली तेव्हा त्या महात्म्यांनी त्याला विचारलं, हे तू काय करत होतास? तो व्यक्ती म्हणाला, मला का वाचवलंत महात्माजी? मला आत्महत्या करायची आहे. मला जगायचं नाही. या जीवनाचा मला कंटाळा आला आहे. सगळ्या बाजूंनी मी अडचणीत आहे. माझ्यावर खूप जास्त कर्ज आहे आणि ते मी आता उतरवू शकत नाही आणि आता मला जगण्याची इच्छा नाही. महात्मा म्हणाले, मी इथून जाणार नाही आणि तुला आत्महत्या देखील करू देणार नाही. आणि कर्जाचं काय घेऊन बसलास? माझ्याकडे खजाना आहे. तू माझ्यासोबत चल, मी तुझं सगळं कर्ज उतरवेल. महात्मांचे हे बोलणे ऐकून तो व्यक्ती आनंदित झाला आणि तो त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार झाला. महात्मा त्याला एका शेठकडे घेऊन गेले, जो त्यांचा भक्त होता. सुरुवातीला त्या शेठने महात्म्यांचं आदरातिथ्य केलं. त्यानंतर महात्मा शेठजींच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि शेठने मान होकारार्थी हलवली. शेठ म्हणाला, ठीक आहे, 2,00,000 रुपये देतो, याच्यावरती नाही. महात्मा पुन्हा कानात काहीतरी कुजबुजले. शेठ पुन्हा म्हणाला, 4,00,000 रुपये देतो, याच्यावरती 1ही रुपया देणार नाही. मला माफ करा. ही व्यक्ती आश्चर्याने पाहत राहिली. या दोघांमध्ये कसली सौदेबाजी चालू आहे याचं त्याला आश्चर्य वाटलं. महात्मा पुन्हा शेठच्या कानात काहीतरी कुजबुजले. शेठ पुन्हा म्हणाला, ठीक आहे, आणखी 10,00,000 रुपये देतो, पण हे शेवटचे. आता हा व्यक्ती आतून घाबरला. नेमकी कशाची सौदेबाजी चालू आहे? मला विकत तर नाही ना, या विचाराने तो घाबरला. त्याने महात्म्यांना विचारले, महाराज, हे काय चालू आहे? तुम्ही मला विकण्याचा विचार करत आहात का? महात्मा म्हणाले, अजिबात नाही. फक्त तुझ्या एका डोळ्यासाठी बोललो तर यांनी मला 2,00,000 रुपये सांगितले. तुझ्या दोन्ही डोळ्यांसाठी बोललो तर 4,00,000 रुपये सांगितले. किडनीसाठी विचारलं तर 10,00,000 रुपये सांगितले. आता शेठ म्हणाला, तुझी किडनी, हृदय, लिव्हर हे सगळे अवयव काढून तुला मी 50,00,000 रुपये देतो, याच्यावरती नाही. ती व्यक्ती घाबरली. महाराजांना म्हणाली, तुम्ही हे काय करत आहात? माझी तस्करी करत आहात? महात्मा म्हणाले, अजिबात नाही. मी तर तुझी मदत करतोय. तुझ्या डोक्यावर कर्ज आहे आणि यातून तुला पैसे मिळतील आणि तुझं कर्ज फिटेल. हे ऐकून त्या व्यक्तीने महाराजांच्या पायावर डोके ठेवले आणि महाराजांना म्हणाला, मला माफ करा महाराज, तुम्ही माझे डोळे उघडले. 50,00,000 रुपये घेऊन सुद्धा मी माझ्या स्वतःच्या शरीराचे अवयव देऊ शकत नाही आणि मी स्वतःला संपवायला निघालो होतो. मला मिळालेलं हे अनमोल शरीर संपवायला निघालो होतो. आज मला कळले की माझ्या या अनमोल शरीराच्या जोरावर मी काहीही मिळवू शकतो. माझी परिस्थिती बदलू शकतो. 50,00,000 काय, 50 करोड जरी कुणी मला दिले तरीही मी शरीराचे अवयव कुणाला विकू शकत नाही. महात्मा म्हणाले, हेच सांगण्यासाठी तुला मी इथपर्यंत घेऊन आलो. शरीराच्या रूपाने जी अनमोल भेट तुला देवाने, निसर्गाने दिली आहे, ती तू संपवायला निघाला होतास, मूर्खपणा करायला निघाला होतास. तुझं शरीर आहे तोपर्यंत तू काहीही करू शकतोस. तुझे छोटे मोठे कर्ज सहज फेडू शकतोस. त्यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा कधीही आत्महत्येचा विचार केला नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते की जिथं आपल्याला हरल्यासारखं होतं. आता पुढे कुठलाच मार्ग आपल्याकडे शिल्लक नाही, आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असं बऱ्याच वेळेस आपल्याला वाटत असतं. पण असा विचार करून तुम्हाला मिळालेल्या शरीराचा, तुम्हाला जे जीवन मिळालं आहे त्याचा तुम्ही अपमान करत आहात. तुम्हाला मिळालेल्या निरोगी शरीराच्या जोरावर तुम्ही कुठलीही परिस्थिती बदलू शकता. फार तर फार थोडा वेळ जाईल, एका सेकंदात गोष्टी बदलणार नाही, पण तुमच्या अथक आणि निरंतर प्रयत्नाने नक्कीच गोष्टी बदलतात. म्हणून जेव्हा असे काही नकारात्मक विचार तुमच्या मनात येतील त्यावेळेस शांतपणे विचार करा, आपल्याला मिळालेलं हे आयुष्य, हे शरीर, हे इतकं स्वस्त आहे का की ते आपण एका क्षणात संपवू? निसर्गाकडून आपण ऑक्सिजन घेतो, फ्रीमध्ये घेतो, जो की अनमोल आहे.
निसर्ग आपल्याला हवा, पाणी फ्रीमध्ये देतो, जे की अनमोल आहे. शरीर मिळवण्यासाठी देखील आपण स्वतः काहीही किंमत मोजलेली नसते, तरीही ते अनमोल आहे. आपल्याला ते संपवण्याचा अधिकार नाही. आपल्या आयुष्यात आपण हरलेली बाजी, हरलेला खेळसुद्धा पुन्हा जिंकू शकतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.